मी राखी पाटोळे. ABP माझाच्या कलाधिपती या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आणि आजच्या भागाचे खास पाहुणे आहेत महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर. खूप खूप स्वागत आहे तुमचं ABP माझामध्ये. धन्यवाद. आदेश बांदेकर यांना आदेश बांदेकर ज्या जागेनं केलं, ज्या माणसांमुळे झाले आणि जिथल्या संस्कृतीमुळे ते घडले, अशा ठिकाणी आता आपण आहोत. अभ्युदयनगरचा राजा त्या मंडळात आता आपण आलोय. कसा चेहरा खुललाय तुमचा? माझा चेहरा खुललाय, पण तू आदेश बांदेकर म्हटल्यानंतर माझ्या अंगावर काटा आला. कारण ज्या ठिकाणी आपण उभे आहोत याला आम्ही समाज मंदिर असं म्हणतो. आणि समाज मंदिरातच बरंच काही आलेलं आहे. आणि ही वास्तूसुद्धा अशी आहे ना अभ्युदयनगरमधली, की या वास्तूतच अनेक जणांचे कलागुण इकडे विकसित झाले. अभ्युदयनगर ही गिरण गावातली अशी वसाहत की ज्या ठिकाणी शासकीय कर्मचारी किंवा शासकीय सेवेत असणारे कर्मचारी यांच्या निवासासाठी आधाराचं स्थान होतं. आणि आमच्या सगळ्या मुलांचे कलागुण जे काही विकसित झाले ते या समाज मंदिरमध्ये, ज्या ठिकाणी अभ्युदयनगरचा राजा असं सगळे आम्ही आनंदाने म्हणतो, त्याची स्थापना झाल्यापासून लहानपणापासून याच ठिकाणी धावत गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत यायचं असं हे स्थान आहे. त्यामुळे तू ज्या क्षणी म्हणालीस की आदेश बांदेकर, हे बघ, आदेश बांदेकर वगैरे काही नाही, या सगळ्यांसाठी मी आदेशच आहे. आणि असं काही नसतं. शेवटी कार्यकर्ता हा कार्यकर्ता असतो. आणि अभ्युदयनगरच्या या वास्तूने आम्हाला तथास्तू म्हटलंय, एवढं मात्र मी आनंदाने म्हणेन. जसं मी अभ्युदयनगर हे नाव घेतलं तसे डोळे भरलेत, भारावून गेलात तुम्ही. आणि खूप गोष्टी आहे, खूप नॉस्टॅल्जिक व्हायला झालंय. खूप ठिकाणी फिरलात जगभरात. इथे जेव्हा येतात खास करून गणेशोत्सवात काय भावना असते? नाही, मला असं वाटतं, म्हणजे मी तुला सांगतो की सगळं बालपण माझं अभ्युदयनगरमधलं. ही वास्तू ज्या ठिकाणी आहे त्याच्याबरोबर बाजूला मैदान आहे, शहीद भगतसिंग मैदान. त्याच्या पलीकडे जर आपण बघितलं तर छत्रपती शिवाजी विद्यालय म्हणजे आमची शाळा. आणि त्या शाळेतच आम्ही शिकलो. त्या शाळेतून या मैदानातनं धावत बिल्डिंग नंबर 5 जी याच मैदानाच्या त्या बाजूला आहे, तिथे 360 नंबरची माझी खोली, जिथे शालेय शिक्षण झालं. पण या वसाहतीत जेव्हा आलो तेव्हा मी 14 नंबरमध्ये राहायला होतो. आणि किती वर्षांचे होता तू? मी इथे आलो त्यावेळेला 2 किंवा 3 वर्षाचा असेल, जेव्हा बिल्डिंग नंबर 14मध्ये आलो. आणि नंतर वडिलांना माझी ती खोली होती ती बदलून मिळाली म्हणून 5 नंबरमध्ये आलो आणि मग तिथेच राहिलो. पण सगळं जे काही झालं ना ते या ठिकाणी, कारण या बिल्डिंगची अनेकांची लग्न या ठिकाणी होतात, अनेक कुटुंबांची. आणि अशी ही वास्तू आहे, त्यामुळे स्वाभाविक आहे नॉस्टॅल्जिक होणं. खूप आनंदाचे दिवस असतात. हे मातीतले पाय जमिनीवर ठेवण्याचे संस्कार या अभ्युदयनगरने माझ्यावर केलेले आहेत. म्हणजे जेव्हा आम्ही म्हटलं की दुसऱ्या ठिकाणी आपण बाप्पा मंडळातला करूया, तेव्हा तुम्ही नकार का दिला हे आता कळतंय. मंडळाचे कार्यकर्ते आदेश बांदेकर यांच्याबद्दल बरंच जाणून घ्यायचं आहे, पण त्याच्या आधी मला वाटतं बाप्पाचं दर्शन करू. बाप्पाचं दर्शन आपण घेतलेलं आहे. मी आदेश बांदेकर म्हणून बरेचदा तुमची मुलाखत केली आहे. आज मला अभ्युदयनगरचा राजा हे जे मंडळ आहे त्या मंडळाचे एकेकाळी कार्यकर्ते आदेश बांदेकर त्यांच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे. काय काय जबाबदाऱ्या असायच्या तुमच्याकडे, काय काय कामं केली आहे, जागरण, वर्गणी, हे सगळं त्याच्या? एक सांगतो, तेव्हाचा कार्यकर्ता आजही कार्यकर्ताच आहे. आणि तू जसं म्हणालीस आता हे सगळं छान दिसतंय, पण या वेळेला गिरणी होत्या या आमच्या परिसरामध्ये, शासकीय सेवेत असणारे सगळे कर्मचारी होते, म्हणजे आमचे आई वडील. आणि त्यांनी 68 वर्षापूर्वी या समाज मंदिरामध्ये ज्या वेळेला या बाप्पाची प्रतिष्ठापना केली त्यावेळेपासून, म्हणजे आम्ही आता ही इकडे लहान मुलं जशी गळ्यात अभ्युदयनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा बॅच घालून फिरतायत, त्या बॅच आणि त्या गुलालाचं जे आकर्षण आहे ना त्याला जगात वेगळं, म्हणजे जगात करोडो रुपये मिळाले ना तरी याचं मोल फार वेगळं आहे, असं ते वातावरण. आणि 68 वर्ष बाप्पाची प्रतिष्ठापना करून, कारण तू विचार कर ग, त्यावेळेला अत्यंत तुटपुंजे असे पगार होते.
आणि अभ्युदयनगर हे असं ठिकाण होतं की सगळे सर्वसामान्य कुटुंबातले वन रूम किचनमधली कुटुंब होती. आणि या कुटुंबामध्ये इथूनच जवळ सिंधुदुर्ग असू दे, कोकण असू दे किंवा पश्चिम महाराष्ट्र असू दे, कुणी ना कुणी नातेवाईक आला की मध्यवर्ती ठिकाण होतं लालबाग. तिकडे एस टी थांबली की कोणाच्या ना कोणाच्या घरात रोज सकाळी एक नातेवाईक आलेला असायचा. आणि त्याही पगारामध्ये अनेकांचं, म्हणजे मी असं म्हणेन की आज मोठी घरं सुद्धा बऱ्याच जणांना लहान पडतात, पण अभ्युदयनगर हे असं वसाहत होती किंवा आहे की 90 घरांचं एक कुटुंब होतं. एवढी श्रीमंत मनाची माणसं इथे राहत होती. दरवाजे सताड उघडे असायचे. आणि त्यावेळेला हा बाप्पाची स्थापना झाली. तेव्हापासून कार्यकर्ता म्हणून जर तू मला म्हणशील तर इकडे अशी कुठली जबाबदारी घ्यावीच लागत नाही. प्रत्येक जण स्वतःचं मन अर्पून काम करत असतो. अगदी ती ₹1.25 पावती घेऊन दुकानात जाऊन वर्गणी आणणं असू दे, म्हणजे काय, अरे कसं, अरे मजा यायची. हे बघ, त्यावेळेला ₹5, ₹2, ₹10 अशी वर्गणी असायची. आणि ती वर्गणी देताना सुद्धा गेल्याबरोबर कोणी देईलच असंही नसायचं ना. त्यामुळे पुन्हा त्याच्यात सातत्य ठेवणं होतं. त्याच्यानंतर मला अजून आठवतंय त्यावेळेला ना आमचे खेळ इथे दिनेश कोटेच्या घ्यायचे. किंवा लहान आम्ही मुलं, मग इकडे चमचागोटीच्या स्पर्धा असू द्या, खेळाच्या असू द्या, वेशभूषा असू द्या, स्मरणशक्ती असू द्या, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना याच बिल्डिंगमध्ये, याच वास्तूत झालेल्या आहेत. त्यामुळे कार्यकर्ता म्हणून म्हणशील तर अगदी मिरवणुकीत ढोल वाजवण्यापासून, गुलाल उडवण्यापासून, रशी बांधून तो ट्रक ओढण्यापासून, रस्त्यावरचं ट्रॅफिक क्लिअर करण्यापर्यंत, गिरगाव चौपाटीपर्यंत, असं सगळं काम. कुठलीही आज एखादा इव्हेंट करायचा झाला तर लाखो रुपयाची फी भरावी लागते. आम्हाला या मंडळाने या सगळ्याचं शिक्षण अनुभवातून दिलं आणि म्हणून आमचा प्रवास अतिशय गतिमान झाला. कलाकारांच्या बाबतीत त्यांचा पहिला मंच हे गणेशोत्सव मंडळातला मंच असतं. तुमचा पहिला परफॉर्मन्स इथे झालाय का आणि कुठला होता? तुला माहिती आहे, माझ्या वडिलांचा कधीतरी इंटरव्ह्यू कर, मग ते सांगतील. ताई अशा या ना, गणपती दिसू द्या ना. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कशी आहे की ज्या वेळेला इथे कुठलाही कार्यक्रम असायचा तेव्हा आलेल्या प्रमुख पाहुण्यांना ना तांब्या आणि फुलपात्र ठेवायला लागायचं. माझे वडील दरवेळेला गणपतीमध्ये गेलेला तांब्या कधी परत आला नाही, कारण तो गायब व्हायचा. कारण तो कोणीतरी आमच्याकडे, ह्याच्याकडे गेलाय का त्याच्या घरी गेलाय. दरवर्षी दिवाळीत नवीन तांबे आमच्या घरी यायचे. याचं कारण मनं फार मोठी होती सगळ्या कुटुंबांची. मग कोण चादर देणार, कोण काय, मी तुला सांगतो ना, हे सगळं शब्दात नाही मांडता येत. प्रसाद आरत्या व्हायच्या, मंडळातली आरती तर त्याची वेगळीच, तर त्याच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. तेव्हाची आरती कशी असायची आणि आता अजूनही ते तुमच्यात आहे, तबला वाजवणं असेल, तुमच्या आरतीचे व्हिडिओ तर दरवर्षी व्हायरल होतात, तर आरतीबद्दल जरा. आरती खूप छान असते. म्हणजे मी तुम्हाला सांगेन, इकडची एक दिवस गेल्या वर्षी मी इकडे असाच दर्शनाला नेहमी येतो तसाच आलो आणि एक उत्तम आरती माझ्यामध्ये आमच्याच अभ्युदयनगरमधल्या 41 मधली मुलं सगळी इकडे आरती करत होती. मला सगळ्यात आवडलं काय, आता आम्ही तर पहिल्यापासून होतो, आता सोहम हा उच्चभ्रू हिरानंदानीत आम्ही राहायला गेलो, तिथे वाढला. पण त्याला आता यावर्षी मला त्याने आज इथे येताना सांगितलं की बाबा विचारून ये ती आरती कधी आहे. त्या आरतीला आमचं सगळं कुटुंब डोळ्यात पाणी आणून रडत होतं. सगळेजण इतकं भावना असतात. बाप्पाच्या प्रति समर्पित होणं ही भावना मनामनातून असते, तेव्हा कुठलंही कोण कुठल्या पदावर आहे याचं कुठलंही सीमारेषा नसतात. तुम्ही मगाशी सांगितलं की कार्यकर्ता म्हणून ज्या जबाबदाऱ्या तुमच्याकडे होत्या, रांग सोडणं असेल भाविकांची किंवा मग मिरवणूक, गणपती डान्स त्याची एक खासियत असते. गणेशोत्सव केलाय का कधी? त्याच्यासाठी तुला अनंत चतुर्दशीला यावं लागेल. काळ्या वाटाण्याची उसळ, तुला मुद्दाम सांगतो, काळ्या वाटाण्याची उसळ असं आहे, आमची जेव्हा ही मिरवणूक निघते तर माझा मित्र बिल्डिंग नंबर 15 मध्ये राहतो, हेमंत पांचाळ. एक वर्ष काय झालं, मी असाच त्याच्याकडे गेलो तर दुपारची वेळ होती. स्वाभाविक आहे, नाचून दमलेले असतो. तुम्ही नाचायचा? मी असतो नाचायला, इथेही असतो आणि लालबागच्या राजाच्या मिरवणुकीत असतो. आणि यंदा जर ते एबीपीने नाही शूट केलं ना तर लक्षात ठेवा, बाप्पा बघा यांच्याकडे. तर तिकडे गेल्यानंतर त्या हेमंत पांचाळकडे सुरुवातीला मी एकटा गेलो, माझ्याबरोबर 2-3 जण होते.
आता तुला सांगू, त्याच्या कुटुंबात दुपारची काळ्या वाटाण्याची उसळ आणि ते वडे हे मालवणी जो एक प्रकार आहे तो त्याच्याकडे केला जातो. आणि सोहमपासून म्हणजे पुढच्या जनरेशनसुद्धा तिकडे येतात. थँक्यू अशा माझ्या मित्रांना, हेमंतसारखा मित्र म्हणजे अन्नदाता सुखी भव असं म्हणावं, असं त्याचं अजूनही तो असतो. असं म्हणजे न चुकता तिकडे सगळेजण असतो आम्ही. दरवर्षी तुम्ही इथल्या गणपतीला येता? दरवर्षी, एकही वर्ष असा नाही. मी जगात तुला सांगू, मी आता अमेरिकेत होतो, तिकडनं गणपतीचे दिवस हे मुंबईतच असायला पाहिजे, अभ्युदयनगरला आलं पाहिजे. अनंत चतुर्दशीला राजाबरोबर या आणि त्या असलंच पाहिजे. मग चिंचपोकळीचा चिंतामणी असेल, आमच्या रंगारी बदक चाळीचा असेल, काळा चौकीचा गणपती, आमचा 16 नंबरचा गणपती. गणपतीचं दर्शन घेतल्याशिवाय पुढच्या वर्षाला सुरुवातच होत नाही. म्हणजे तुमच्यासाठी हे नवं वर्ष असतं? 100%. आणि मी तुला कायम म्हणतो तसं काम सुद्धा असं करत असतो की मला दरवर्षी जेव्हा बाप्पा येतो तेव्हा त्याच्याकडे बघून इथे उभं राहिल्यानंतर त्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलता आलं पाहिजे, असं मला काम करायचं असतं. कारण माझ्या कामातून मी एकटा नाही, माझं संपूर्ण अभ्युदयनगरचं एवढं मोठं कुटुंब हे कायम खूप आशेने अभिमानाने माझ्याकडे बघत असतं. त्यामुळे माझं काम असं असावं की बाप्पाला आणि माझ्या मित्रांना भेटताना डोळ्यात डोळे घालून मला बोलता आलं पाहिजे. तसाच दरवर्षी येतो, म्हणून येतो आणि बाप्पाकडे अभिमानाने पुढच्या वर्षी या वर्षभरात काय चांगलं केलं त्याबद्दल बाप्पाला थँक्यू म्हणतो. खूपच भारी. म्हणजे खरं तर माझ्याकडे शब्द नाही आहे तुमचं हे ऐकत असताना. ह्या सगळ्या आठवणी, तुमचे अनेक सहकारी आहेत तेव्हाचे. हो, तेव्हाचे अनेक सहकारी आहेत. मला त्यांच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की तेव्हाच्या आदेश बांदेकरांबद्दल. तर तेव्हाचे अनेक सहकारी या मंडळातले आता आपल्या सोबत आहेत. मला जाणून घ्यायला आवडेल, कोणीतरी एकाने सांगा की आदेश बांदेकर तेव्हाचे, त्यांच्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. आम्ही आमचं शिक्षण बालपणीचं शिवाजी विद्यालयामध्ये, तेव्हा आम्ही RSB आमचं मुख्य, आणि तेव्हा आम्हाला आदेशजी आणि आमचे दुसरे एक सहकारी मित्र सुभाष डाकाचे अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने चालताना, परेड करताना जर चुकलं तर पायावर छडी ही खायचीच आहे. म्हणजे जसं आता वाडेकर यांनी सांगितलं की मी खोडकर पासून ते सगळं खोडकर होते. आदेश बांदेकर ही खरं तर ब्रेकिंग न्यूज. आदेश बांदेकर हे मंडळात असताना अत्यंत खोडकर स्वभावाचे होते. कसे ते सांग. खोडकर म्हणजे सगळ्यांना हसतमुख करणं, ह्यांच्या टिवल्या बावल्या करणं, म्हणजे कोणाचं असं म्हणजे कुठलंही वातावरण एखादं गंभीर असेल आणि त्याला जर आनंदात किंवा एकदम मस्त वातावरण बनवायचं असेल तर आधी जिंकंड शिकावं. तुला गंमत सांगतो, मला होम मिनिस्टरसाठी 20 वर्ष वेगळं काही करावं लागलं नाही. याचं कारण इथे जे करत होतो ना तेच फक्त कमर्शियली व्यवस्थित चांगल्या पॅकेटमध्ये बांधून लोकांपर्यंत पोहोचवलं. आणि ते जे संस्कार आहेत ना, कारण हे बघ, हे आम्ही सगळे जे आहोत ना हे सगळे सर्वसामान्य कुटुंबातनं आलेले आहोत. आमची मस्करी होती, पण मस्करीला एक मर्यादा होती. त्यामुळे कधी कोणाची मनं दुखावली नाही किंवा मस्करीमुळे कोणात कधी भांडणं झाली नाही. काळ बदलला, अंतर बदललं. या मंडळातली सगळ्यात जास्त कुठली गोष्ट आता मिस करता, खूप आठवते? या मंडळातली सगळ्यात मिस करण्यासारखे जर काही असेल तर मला असं वाटतं की खूप मित्र आमचे, त्या मित्रांना मिस करतो. बाकी काय. मंडळाचा असा एक कार्यकर्ता जो कधी काळी भाविकांची रांग आत सोडायचा आणि आज बाप्पाच्याच आशीर्वादाने त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी लोकांच्या रांगा लागतात. मेहनत तर आहेच तुमची त्यामागे, पण बाप्पाचा आशीर्वाद आहे. हा आशीर्वाद असाच सोबत कायम असावा यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि खूप थँक्यू. आम्हाला या आठवणी इथे येऊन सगळ्या आमच्यासोबतचे. आणि त्याचबरोबर आत्ता जे ABP माझा बघतायत त्यांना विनंती आहे, अजूनही जर तुमचा फोटो तुम्ही पाठवला नसेल तर घरातल्या सजावटीचा फोटो ABP माझावर लवकरात लवकर पाठवा. कारण जे जिंकणार आहेत त्यांना माझ्याबरोबर, किंबहुना जे विजेते आहेत त्यांच्याबरोबर मला अष्टविनायकाला जायची संधी मिळणार आहे. तेव्हा लवकरात लवकर फोटो पाठवा. गणपती बाप्पा मंगलमूर्ती, अभ्युदयनगरच्या राजाचा. थँक्यू. तर ही संधी अजिबात चुकवू नका. कॅमेरा पर्सन आसिफ खान सोबत राखी पाटोळे, ABP माझा, मुंबई.